घरोघरी मातीच्या चुली प्रेक्षकांनो, मालिकेचा आता एक जबरदस्त ट्रॅक आपल्या समोर येताना दिसत आहे. आतापर्यंत आपण सगळे पाहत आहोत की या सगळ्यामध्ये एकही कोणताही मार्ग आता जानकीला दिसत नाहीये, पण त्यावेळेला ऐश्वर्याने मात्र आता तिला खूप मोठी हिंट दिलेली आहे. ऐश्वर्याने हिंट दिलेली आहे की या सगळ्यामध्ये मात्र आता सीसीटीव्ही फुटेज म्हणजे हॉस्पिटलचं सीसीटीव्ही फुटेज हे दुसरं तिसरं काही नाहीये. तर आता ज्या वेळेला नाना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते त्यावेळेला नानांना मारणारी ही आता इकडे आपल्याला माहितीये शर्वरी होती, पण नानांना तिला असं वाटले की नाना मेलेत. पण ज्या वेळेला मात्र आता जानकी तिकडे पोहोचले, जानकीने नानांना हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं आणि हॉस्पिटलमध्ये नानांची तब्येत सुधारत असते. पण त्याच वेळेला ज्या वेळेला हे शर्वरीला समजलंय तेव्हा तिने नानांना मारण्याचा जो प्रयत्न केलाय तो सीसीटीव्ही फुटेज मध्ये कॅप्चर झालाय. पण जानकीच्या नजर चुकीने म्हणा किंवा आता गडबडीमध्ये म्हणा, या सगळ्यामध्ये मात्र आता ते फुटेज पाहायचं राहून गेले. पण ऐश्वर्याने तिला आता आठवण करून दिल्यावरती जानकी पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये जात सगळं सत्य ज्या वेळेला मात्र आता शोधून काढण्याचा प्रयत्न करते, त्यावेळेला तिच्या समोर जे काही महाभयंकर फुटेज आले त्या फुटेज वरून आता मात्र इकडे जानकीने सत्यापर्यंत कशी पोहोचले किंवा आता त्या फुटेज मध्ये असं नेमकं काय दिसलंय सगळं सविस्तरपणे इकडे आता आपण पाहिलं की ऐश्वर्या जानकीला मात्र आता चांगली टिप देते आणि ऐश्वर्या जानकीला सांगायला लागते, तू आता एकदा हॉस्पिटलमध्ये परत जा आणि सगळे सीसीटीव्ही फुटेज चेक कर. यावरती आता इकडे सांगायला लागते जानकी, बरोबर आहे, मला तुझं म्हणणं आता पटलेलं आहे. काहीही झालं तरी आता आपल्याला हार मानून चालणार नाहीये. कोणत्याही परिस्थितीमध्ये हार मानली तर आता आपण या सगळ्यामध्ये महत्वाचा एखादा पुरावा सुद्धा मिस करू शकतो. आणि त्यावरती ती सांगायला लागते, हे बघ काय कर, उद्याच्या उद्या हॉस्पिटलमध्ये जा, कारण हे शर्वरीचं जरा आता अतिच होत चाललेलं आहे. आता दुसऱ्या दिवशी जानकी हॉस्पिटलमध्ये जायला निघणार, पण आपण आता पाहिलेलं आहे की इकडे उलटा गेम खेळला गेलाय. म्हणजे हा उलटा गेम आता जानकीसाठी खूपच घातक ठरणार असतो. इकडे आता जानकीला सुमित्रा काहीतरी जोराजोरात बोलायला लागते आणि त्यावरती जानकी म्हणते, आई काय झालं? आणि त्यावरती सुमित्रा तिच्यावरती खूपच चिडलेली आहे आणि त्या सुमित्राला मात्र आता जानकी समजवण्याचा प्रयत्न करते की आई का चिडलात, काय झालंय? आणि त्यावरती सुमित्रा मात्र आता तो मेसेज दाखवते ज्या मेसेजमध्ये जानकीने तिला धमकी दिली. बरं, त्याच वेळेला एकटी सुमित्राच नाही तर आता तिकडे आलेला आहे ते म्हणजे स्वतः आता सौमित्र सुद्धा. सौमित्र सांगतो, वहिनी अगं तुझ्याकडून आम्ही ही अपेक्षा केली नव्हती. आणि त्यावरती जानकी म्हणते, काय केलंय मी? मला खरंच काही कळत नाहीये, तुम्ही आता कशाबद्दल बोलताय? यावरती सौमित्र म्हणतो, वहिनी इतका आपण साधे पोळेपणाचा आव आणू नकोस, तुझं सगळं भांड फुटलेलं आहे. यावरती ती म्हणते, मी केलंय तरी काय? तुम्ही आता जर का मला सांगितलं नाही तर आता मला कसं कळणार? आणि असं म्हटल्यावरती मग सगळेजण एक एक करत मात्र आता जे काही जानकीच्या समोर आता तिच्याकडून मेसेज आलेले आहेत ते मेसेज सगळ्यांना मात्र आता दाखवतात. बरं, हे सगळं होत असताना जानकी म्हणते, कसले मेसेज आहेत हे? त्यावरती मात्र आता सौमित्र सांगतो, तुझ्या फोनवरून आम्हाला सगळ्यांना धमकीचे मेसेज आता आलेले आहेत. असं म्हटल्यावरती जानकी म्हणते, पण मी कोणालाही मेसेज काही धमकीचे पाठवलेले नाहीयेत, काय बोलताय तुम्ही? आणि त्यावरती मात्र आता तो सांगायला लागतो, हे बघ हे सगळे मेसेज आता तू जर का पाहिलेस ना तर तुझ्याच फोनवरून आलेले आहेत. असं म्हटल्यावरती जानकीला जरा धक्का बसलाय. ती सगळे मेसेज आता परत परत पाहते आणि ती सांगायला लागते, मी तर कोणाला साधा मेसेज सुद्धा पाठवलेला नाहीये, हे काय आहे? आणि मग आता सगळेजण पुन्हा पुन्हा तो मेसेज वाचायला लागतात. जास्त हुशारी करायची नाहीये, काहीही झालं तरी सुद्धा मी म्हणजे प्रत्येक वेळेला मात्र आता जास्त हुशारी करू नका नाहीतर मारले जाल. हा असला मेसेज जानकी कधी पाठवू शकत नाहीये. हे सगळ्यांना जरी माहिती असलं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये प्रत्येक जण मात्र गडबडलेला आहे की हा मेसेज आला तरी कुठून. आणि जानकी तो मेसेज पाहते आणि ती सांगायला लागते, एकदा माझा फोन आता तुम्ही चेक केलात तर तुम्हाला समजेल की या सगळ्यामध्ये मी आता कोणत्याही परिस्थितीमध्ये मात्र आता कुणालाच मेसेज केलेला नाहीये. असं म्हटल्यावरती मात्र आता शर्वरी शक्कल लढवते आणि शर्वरी सांगायला लागते, अगं जानकी वहिनी म्हणजे तुझा मोबाईल हॅक झालाय आणि आता तुझा जर का मोबाईल हॅक झालाय तर सगळे ऍप बँकिंगचे ऍप वगैरे त्याच्यातच असतात. आणि असं असताना मात्र आता इकडे तू कशा पद्धतीने हे सगळं हँडल करू शकशील? म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा तुला आता ही प्रॉपर्टी दुसऱ्यांच्या नावावरती करायलाच लागणार आहे, कारण आता मोबाईल मधले ऍप किंवा मोबाईल मधले हे सगळे डेटा असतो ना, हे आता हॅक झालं तर सगळी प्रॉपर्टी आपल्या हातातून निघून जाईल आणि आता ना तुला ना मला त्या स्कॅमरला जायला लागेल. यावरती मात्र आता सौमित्र मूर्खपणा करत आहे
आणि सौमित्र सुद्धा आता या सगळ्यांची साथ देतोय आणि सौमित्र सांगतोय मला सुद्धा हे म्हणणं पटत आहे, म्हणजे आता हे जे काही आहे ना असं नक्कीच होऊ शकतं. जानकी सांगायला लागते पण पण नानांची इच्छा. यावरती मात्र आता सौमित्र म्हणतो वहिनी अगं नानांची इच्छा कसली काय कसली तू काय बोलतेस. जर का आता ही सगळी प्रॉपर्टी मात्र आता जर का निघून गेली आपल्या हातातून तर आपण काय करू शकणार आहोत. मग नानांची इच्छा आता काय उपयोगाची. तुला आता वहिनी खरंच असं वाटतंय का की या सगळ्यामध्ये मात्र आता काहीही झालं तरी सुद्धा तू आता हे सगळं वाचवू शकशील. मला वाटतंय की मला जर का विचारशील तर या सगळ्यामध्ये मात्र आता ही प्रॉपर्टीचे तुकडे करून टाक, वाटण्या करून टाक. असं म्हटल्यावर ती कधी नाही तो आता सारंग सुद्धा समोर आलेला आहे. म्हणजे सारंग समोर आलाय आणि सारंग का आलाय तर म्हणजे आता ऐश्वर्यासाठी. ऐश्वर्या पण ह्या सगळ्यामध्ये सामील आहे म्हटल्यावरती मला पण आता उडी मारायला पाहिजे. म्हणून आता इकडे सारंग सुद्धा आणि तो सांगायला लागतो वहिनी जर का बाकी सगळ्यांची ही इच्छा आहे तू का बरं स्वतःला त्रास करून घेती आहेस. इतका त्रास करून घेऊ नकोस तू आता या सगळ्यांना लग्न लावून दे म्हणून. असं म्हटलं तू आता या सगळ्यांची प्रॉपर्टी मात्र आता देऊन टाक. असं म्हटल्यावर ती जानकी सांगते हे बघा मला या सगळ्यामध्ये वकिलांशी बोलायला लागेल. ज्या काही नानांनी अटी आणि शर्ती घातल्यात त्याच्यामध्ये बसत असताना काहीतरी क्लॉज निघतोय का याची आता मी शहानिशा करेन आणि त्यानंतर मगच आता मी या सगळ्यामध्ये तुम्हाला काही शब्द देऊ शकते किंवा तुम्हाला काही आता सांगू शकते. असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे लगेचच इकडे जानकी आता विचार करायला लागते अरे देवा हे काय घडलं. म्हणजे मी जर का आत्ता जाणार होते इकडे हॉस्पिटलला तर हे काय घडलं. लगेचच जानकी ऐश्वर्याला एका बाजूला गुपचूपपणे कोणाला कळणार नाही अशी भेटण्याचा प्रयत्न आणि त्यावेळेला ती सांगते अगं हे काय घडलं मी तर खरं आता इकडे जाणार होते ते म्हणजे आत्ता हॉस्पिटलमध्ये आणि काय फुटेज भेटतंय का बघते. यावरती ती म्हणते वहिनी वहिनी हे सगळं नाटक मला करायला लागलं. आता तुम्ही एक काम करा तुम्ही वेळ मागून घेतलेली आहेत ना. जर का तुम्ही वेळ मागून घेतलेली आहे तर आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलला जा आणि हॉस्पिटलला गेल्यावरती मात्र आता जे काही तुम्हाला फुटेज भेटतंय का बघा. जर का आपल्या नशिबाने आपल्याला काहीतरी फुटेज सापडलं मग मात्र या सगळ्यामध्ये आपल्याला इकडे काहीतरी करता येईल जेणेकरून मात्र आता या सगळ्यांच्या समोर सत्य आणता येईल. यावरती जानकी सांगते पण तुला वाटतंय का काहीतरी मात्र आता याच्यातून निष्पन्न होईल. मला तर या सगळ्याची खूपच भीती वाटायला लागलेली आहे. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे ती सांगते तुम्ही जाऊन तर बघा. हे बघा मला काय वाटतं माहितीये का तुम्हाला जर या सगळ्यामध्ये मात्र आता विचार करायचा असेल की नक्की काय करायचंय किंवा आता म्हणजे कुठलं फुटेज बघायचंय तर मला वाटतं ज्या मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की ज्या ठिकाणी नानांना मात्र आता ठेवण्यात आलं होतं त्या ठिकाणचं म्हणजे कदाचित त्यांनी आता तिने फुटेज आपल्याला भेटलेलं नाहीये आपण पाहिलंय. पण एक गोष्ट आपण आता करू शकतो आणि ती म्हणजे या सगळ्यामध्ये नाना ज्या खोलीमध्ये होते ना त्या खोलीमधलं आता फुटेज इकडे चेक करण्यासाठी एकदा मला असं वाटते बघावं. म्हणजे आतमध्ये जर काही असेल तर. यावरती जानकी म्हणते पण ऐश्वर्या तुला कळतंय ना म्हणजे आता आतमध्ये फुटेज नसतं. यावरती ती म्हणते हे बघा मला असं वाटतंय ना फुटेज 100% असू शकतं. आपण या सगळ्यामध्ये काहीतरी मात्र आता विचार करूया. असं म्हटल्यावरती इकडे आता जानकी सांगते ठीक आहे तुला जर का असं वाटत असेल तर मी एकदा जाऊन चेक करते जानकी हॉस्पिटलमध्ये. आणि त्यानंतर मात्र आता हॉस्पिटलमधून जानकी ज्या वेळेला मात्र इकडे घरी येते घरी आल्यावरती जानकी इकडे आता सगळ्यांना एकत्रितरित्या बोलवते. ज्या वेळेला एकत्रितरित्या सगळ्यांना मात्र आता तिने बोलवले आणि त्याच वेळेला ती सांगायला लागते मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे म्हटल्यावरती मात्र आता सगळेजण तुटून पडलेत आणि तुटून पडल्यावरती मात्र आता ते सांगायला लागतात आम्हाला काही पाहायचं नाहीये तू आत्ताच्या आत्ता प्रॉपर्टीचे तुकडे कर. असं म्हटल्यावरती जानकी सांगते हो प्रॉपर्टीच्या वाटण्या तर होणार आहेत पण प्रॉपर्टीच्या वाटण्या झाल्या तरी सुद्धा कुणाला प्रॉपर्टी मिळणार आणि कुणाला मिळणार नाही हे नानांच्या विलवरतीच ठरणार. असं म्हणत नानांना मारणाऱ्या व्यक्तीला तर प्रॉपर्टीतला तुकडा मिळेल असं म्हणत मात्र आता जानकीने या सगळ्यामध्ये इकडे सगळ्यांना एकत्रितरित्या बोलवलेलं आहे. ज्या वेळेला सगळेजण एकत्रित आलेले आहेत आणि त्याच वेळेला जानकी मात्र आता सांगायला लागते जे काही आहे ना ते आता सगळं सीसीटीव्ही फुटेज मी सगळ्यांच्या समोर आणते. आणि असं म्हणत जानकीने सगळ्यांच्या समोर आता सीसीटीव्ही फुटेज आणलेलं आहे. ज्या वेळेला सगळ्यांच्या समोर आता सीसीटीव्ही फुटेज आलेलं आहे आणि त्याच वेळेला मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे ज्या म्हणजे कशा पद्धतीने मात्र आता स्वतः इकडे शर्वरीने मात्र आता हा सगळा प्रकार केलाय हे लक्षामध्ये आल्यावरती शर्वरीने कशा पद्धतीने मारलेला आहे ते म्हणजे स्वतः नानांना हे समजल्यावरती मात्र आता काहीही झालं तरी सुद्धा सगळी भांडी फुटलेली आहेत आणि आता शर्वरीचं भांड फुटलंय आणि जानकी सांगायला लागते
ज्या मुलीने मात्र आता नानांचा खून केलाय किंवा नानांना मारले, तिच्या कसं काय मी प्रॉपर्टी नावावरती करणार, सुमित्रा 2 थोबाडीत देत आता शर्वरीला जाब विचारायला सज्ज झालेली आहे.